गणेशाय नमः। श्रीदेवी शारदेय नमो नमः। ओम गुरुदेवाय नमो नमः। ओम मातृदेव भव, ओम पितृदेव भव, ओम सर्व संत सज्जनाय नमो नमः। आजची प्रवचन रूपी सेवा ही ज्ञानेश्वरीच्या अध्यायातील ज्ञानेश्वरी ग्रंथातील 7वा अध्याय आणि 7व्या अध्यायामधील 107वी ओवी आहे। तर त्या ओवीचं विवेचन करण्यापूर्वी प्रथम मी ओवी श्रोते मायबापू सांगते, ऐका। दुःख शोकाच्या घाई मारलियाची सेची नाही, हे सांगावया कारण नाही, जे ग्रासिले माया। बघा, पुन्हा एकदा ओवी ऐका। दुःख शोकाच्या घाई मारलियाची सेची नाही, जे सांगावया कारण नाही, जे ग्रासिले माया। तर संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 7व्या अध्यायातील 107वी ओवी, या ओवीचं आज मी थोडक्यात निरूपण करणार आहे। तर ओवीचा भावार्थ असा आहे की मनुष्य जन्माचं प्रयोजन आहे भगवत प्राप्ती करणं आणि पुन्हा जन्मा न येणं। हे मनुष्य जन्माचं खरं प्रयोजन आहे, खरं कारण आहे। परंतु आज मनुष्याला या कारणाचा, या प्रयोजनाचा विसर पडला आहे। म्हणून त्याला याची आठवण व्हावी की आपल्या जन्माचं कारण काय आहे, आपल्या जन्माचं प्रयोजन काय आहे, हे माणसाला समजावं। म्हणून माणसाच्या जीवनामध्ये मी दुःख, संकट, अनेक कठीण प्रसंग पाठवतो, शोक पाठवतो, की जेणेकरून माणसाला त्याची जाणीव होईल आणि माणूस भगवत प्राप्तीकडे वळेल, नामस्मरण करेल, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आणि ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात। आता माणसाचं मूळ प्रयोजन जन्माचं काय आहे, तर आत्मस्वरूपाची ओळख होणे। आत्मस्वरूप प्राप्त करणे म्हणजे मोक्ष प्राप्ती, आणि मोक्ष प्राप्ती म्हणजे हरिपद प्राप्त करणे। जगामध्ये अनेक पद आहेत, सगळी पदांना नाश आहे, पण एकच हरिपद आहे की ज्याला नाश नाही। या हरिपदामुळे मानवी जीवन चिरंतन बनतं, आणि चिरंतन बनणे हा स्वार्थ आहे। नरदेहीचा हाची स्वार्थ साधावया चौथा पुरुषार्थ। हा चौथा पुरुषार्थ साधण्यासाठी मनुष्य देह रूपाने या गावाला आला आहे। परंतु पुरुषाला, या माणसांना या प्रयोजनाचा विसर पडला आहे, या चौथ्या पुरुषार्थाचा विसर पडला आहे, या कायार्थाचा विसर पडलाय आणि विषय भोगाकडे तो जास्त वळला आहे। आणि याचं मुख्य कारण म्हणजे माणसाला मायेने ग्रासले आहे, अहंकाराची त्याला भूतबाधा झालेली आहे। त्याचप्रमाणे आत्मबोधाचा त्याला विसर पडला आहे, आणि त्याच्यामुळे माणसाचं वागणं हे स्वैर झालं आहे। इंद्रियांचे लळे तो इतका पुरवायला लागलेला आहे की त्या इंद्रियाचे लळे पुरवण्यात तो आपल्या जीवनाचं प्रयोजन मानायला लागलेला आहे, आणि ह्याच्यामुळे माणूस उन्मत्त झालाय, स्वैर वागलाय, आणि त्याला वेदांचे नियम आठवत नाहीत, त्याला ईश्वरी कायदा तो विसरला आहे। आणि जो ईश्वरी कायद्याच्या विरोधात जातो, जो वेदांच्या नियमांच्या विरोधात जातो, त्याची अधोगती ही नक्कीच। कारण का, तर ज्ञानेश्वरीमध्येच काय म्हटलेलं आहे, ते वेळे बघा, आता नियमांचे वस्त्र न आठवे, ते वेळी नियमांचे वस्त्र न आठवे, पुढील अधोगतीची लाज नेणवे, आणि करिता ते न करणे वेदू म्हणे। बघा, आणि करिता ते न करावे, जे करायला पाहिजे वेदू सांगतात हे कर, वेद काय म्हणतात, माणसानं हे करावं, मनुष्य ते करत नाही। उलट वेद जे करायला सांगत नाहीत, मानवी जीवन ते करायला लागलेलं आहे। आणि म्हणूनच माणसाच्या जीवनामध्ये वेदांच्या नियमांचं सतत स्मरण असावं, ईश्वरी कायद्याचं सतत स्मरण असावं। कारण ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली, ही सृष्टी निर्माण केली तेव्हा त्याने कायदे बनवले आणि वेद हा शासक ठेवला। कारण ईश्वरी कायद्याचं ज्याला ज्ञान आहे, वेदांच्या कायद्याचं ज्याला ज्ञान आहे, त्याला परमेश्वराची प्राप्ती होते आणि तो स्वर्गात जातो। आणि ज्याला वेदाच्या कार्यांचा विसर पडला आहे, ईश्वरी कायद्याचा ज्याला विसर पडला आहे, असा माणूस हा नरकात जातो, आणि नरकात जाणे म्हणजे अधोगती होणे। लक्षात ठेवा, ईश्वरी कायदा, वेदांचा कायदा हा मानवी जीवनाचा
अत्यंत महत्वाचं असं साध्य आहे, पण मनुष्य मात्र ईश्वरी कायद्याला विसरलाय. आता आपल्या दैनंदिन जीवनाचीच गोष्ट घ्या ना. तुम्हाला एक दृष्टांत सांगते की एक मनुष्य होता आणि ह्या माणसानं खून केला. बरोबर घटनास्थळी पोलीस आली, त्या माणसाला पकडून नेलं. पकडून नेल्यानंतर त्याला तुरुंगात टाकलं. काही दिवसांनी ही केस न्यायालयात गेली. न्यायालयात न्यायाधीशानं सर्व ऐकून घेतलं आणि त्याला शिक्षा ठोठावली जन्मठेपेची. त्यावेळी तो मनुष्य न्यायाधीशाकडे गयावया करू लागला. त्याला विनंती करू लागला की न्यायाधीश महाराज, मला कायद्याची माहिती नव्हती की खून केल्याने अशा प्रकारची शिक्षा मिळते. तेव्हा न्यायाधीशांनी त्याचं ऐकले नाही. म्हणजे दैनंदिन जीवनात प्रत्येकाला सरकारी कायद्याचे ज्ञान असावेच असा नियम आहे. आणि त्याला जर सरकारी कायद्याचं ज्ञान नसेल तर तो शिक्षेस पात्र होतो. अगदी तसंच आहे, जर आपण जीवन जगत असताना वेदांच्या कायद्याचे, ईश्वरी कायद्याचं पालन केलं नाही तर आपल्याला सुद्धा शिक्षेस पात्र व्हावं लागतं, आपल्याला नरकास जावं लागतं, आपली अधोगती होते. म्हणूनच ही अधोगती टाळायची असेल तर मानवी जीवनामध्ये देवानं, ईश्वरानं दुःख पाठवले, संकट पाठवली, शोक पाठवले. कारण दुःख, शोक आणि ही संकट ईश्वराचा प्रसाद आहे. कारण त्यावेळी शहाणा माणूस काय करतो की ही संकट देवानं आपल्याला पाठवल्यात, म्हणजे ह्याचं कारण आहे की आपण नामस्मरणाकडे वळावं, ईश्वराच्या चिंतनामध्ये रमावं आणि सतत भगवत भक्तीमध्ये चांगली कर्म करावी. कारण आपल्या कर्मानुसारच दुःख, संकट, शोक आपल्या जीवनात येतात. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की माणसाने जीवनामध्ये चांगली कर्म करा. चांगली कर्म करा तर आपल्या हातून चांगली घटना अशी घडेल, चांगली कृत्य घडतील आणि त्याच्यानुसार आपल्याला ईश्वर फळ देईल आणि स्वर्ग प्राप्ती होईल. पण मनुष्य मात्र शहाणपणा सोडून अगदी स्वैर वागायला गेला आहे. आपल्या जीवनामध्ये दुःख आली तर प्रभूचा प्रसाद मानत नाही, उलट दुःख माणसाच्या जीवनामध्ये सुधारणा आणतात. नामस्मरणाने मनुष्य चांगला वागतो, सुधारतो, त्याच्यामध्ये सद्गुण येतात, ईश्वर त्याचं रक्षण करतो. जो ईश्वरी कायद्याचं पालन करतो, वेदांच्या कायद्याचं पालन करतो, नियमांचं पालन करतो, ईश्वर त्याचा शुभचिंतक बनतो, त्याचा रक्षण करता बनतो. पण काही माणसं मूर्ख असतात, ईश्वरी कायद्याचा वेगळा अर्थ काढतात. एखाद्याच्या जीवनात दुःख आले, संकट आली तर तो ईश्वराला दोष देतात आणि ईश्वराला दोष देऊन तो नास्तिक बनतो आणि त्याच्या हातून स्वैराचार घडतो, तो बेभान वागतो. म्हणून ईश्वरी कायद्याचं पालन केलं तर आपली जीवनाची आपल्याला सद्गती मिळेल, पण ईश्वरी कायद्याचं उल्लंघन केलं तर आपल्या जीवनामध्ये अधोगती होईल, आपण नरकात जाऊ. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी जीवनामध्ये पर्वतप्राय दुःख सहन केली आणि या जीवनाचं सोनं करून घेतलं. तुकारामांच्या जीवनामध्ये किती संकट आली, दुष्काळ पडला, गुरढोरं मेली, दुकानदारी सावकारी गेली, बायको अन्न करून मेली, तरी सुद्धा या रामेश्वर भट्टांनी त्यांची गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. पण तरी सुद्धा तुकाराम महाराज शांत होते. त्यांनी सर्व दुःखांना पचवलं, त्यांनी दुःखांमध्येही सुख भोगलं आणि ते परमेश्वराच्या भक्तीकडे वळले. त्यांनी इतकी भक्ती केली की ती गाथा म्हणजे संजीवनी झाली, मानवी जीवनासाठी अमृत झालं. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी किती दुःख सहन केलं, समाजाने त्यांना वाळीत टाकलं, त्यांचे आई वडील गेले, त्याच्यानंतर त्यांच्या मुंजी होऊ दिल्या नाही. त्याच्यानंतर त्या चारही बहीण भावंडांना त्यांनी, जेव्हा ज्ञानेश्वर महाराज किंवा इतर त्यांचे बहीण भावंड माधुकरी मागायला जायचे तेव्हा विसोबा खेचराने त्यांच्या धुळीमध्ये शेण टाकले, दगड टाकले. माईबापो, या दोन्ही महापुरुषांना जगानं खूप त्रास दिला, तरी सुद्धा तो त्रास त्यांनी आनंदाने सहन केला आणि ज्ञानेश्वरी आणि गाथा एवढं त्यांचं जीवन नासवलं समाजानं, पण या नासवलेल्या जीवनातून त्यांनी गाथा आणि ज्ञानेश्वरी सारखं तूप दिलं. आज हजारो वर्ष झाली सर्वजण भरभरून ते तूप पितात. एखादी बाई नासलेल्या दुधापासून तूप तयार करते. हे तूप आहे ना, हे शरीराला, आरोग्याला कसं असतं, योग्य असतं. परंतु माझ्या ज्ञानेश्वरांनी, तुकोबांनी ते ज्ञानेश्वरी आणि गाथारूपी तूप निर्माण केले ना, हे शरीरच नाही तर मनाला सुद्धा पोषक आहे, पोषक ठरवलं. मनाला सुद्धा त्यांनी अगदी व्यवस्थित असं मजबूत बनवलं
आणि अशा ह्या दोघाही महापुरुषांच्या जीवनामध्ये ही दुःख आली, ही दुःख, या दुःखामधूनच त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. म्हणून मानवी जीवनामध्ये येणारं दुःख आहे, प्रभूचा प्रसाद मानावा, प्रभूचा आशीर्वाद मानून तो सहन करावा, स्वीकारावा. बघा, ज्ञानेश्वरांनी अतिशय सुंदर पद्धतीने ओवीमधून तुम्हाला समजून दिलेलं आहे की मानवी जीवनाचं प्रयोजन हे फक्त भगवत प्राप्ती करून घेणे आणि पुन्हा जन्मा न येणे हे आहे. तसेच मानवी जीवनात येणारी दुःख, संकट आणि शोक प्रभूचा प्रसाद आहे, तो प्रसाद म्हणून स्वीकारावं. सतत आनंदी राहून आपल्या हातून चांगली कर्म कशी करता येईल ह्याच्याकडे माणसानं आपलं मन वळवावं. इथेच माझी प्रवचन रूपी सेवा मी संपवते आहे. तुम्हाला आवडलं असेल तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुंडलिकावरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.